नमस्कार मित्रांनो. अरे निसर्गाने काय नाही दिलं, निसर्गाने वरदान दिलं आहे, पण तो निसर्गच आम्ही तोडून मोडून खातो आहे. तर निसर्ग तरी काय करणार. आणि आपण म्हणतो देवा तू काय असा चगलास काय. देव नाही चगला, माणूस चगला, म्हणून आज आपले हाल होत आहेत. शेतकरी मित्रांना एकच सांगणं आहे, बंधाऱ्यावरती झाडं असू द्या, कारण ते तुमचे रक्षक आहेत. ते देवाकडे पाणी मागतात रे. देव त्यांना पाणी देतो. पाण्यामुळे त्यांची वाढ होते. आणि माणसाची वाढ ॲटोमॅटिक त्या मालकाने कशी केली आहे हे आपल्याला कळत नाही. माणूस म्हणून माणुसकीसाठी जगणारे किती आहेत हो. सगळं जग स्वार्थाने भरलेलं आहे. आणि या स्वार्थाने भरलेल्या जगाला कोणी काही विचारत नाही. म्हणून सांगतोय, आपल्यासाठी आपण जगा, आपल्यावर आपण प्रेम करा. दुसऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा स्वतःवरती प्रेम करा. प्रेम ही अशी गोष्ट आहे की जे कोणीही देऊ शकत नाही, ते आपल्याला निसर्गाने दिलं आहे. म्हणून आई मातेचे आभार माना की ज्या धरतीत तू कुठलंही बियाणं टाक तरी ते जगतं. अरे अरे माणसा, तू कुठल्याही लॅबमध्ये ती शेतीची माती चेक कर, पण त्यात कुठलं तण आहे ही कुठलीही प्रयोगशाळा सांगू शकत नाही. पण त्याचं पाणी पडलं, देवाचं पाणी आलं की ते कसं कसं कुठलंही तण जगतं रे. म्हणून माणसा, तुझ्यातच आहे सगळं. तूच कर भलं, तूच कर भलं.